गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। गोपींच्या प्रेमाने बांधला गेलेला कृष्ण त्यांच्या घरचे काम बनून राहिला आहे। गोपींच्या डोक्यावर तो पाण्याने भरलेल्या घागरी उचलून देत आहे, सामान इकडे तिकडे हलविण्यात मदत करीत आहे व त्यांच्या मनोरंजनार्थ नाचतही आहे। व्रताच्या ह्या लीलेत ज्ञान वैराग्य नव्हे, प्रेमभावच मुख्य आहे। एका माळिनीचा असाच एक प्रसंग आहे। व्रतात एक सुकिया नावाची माळीण होती। ती दररोज कृष्ण कथा ऐकत असे। कृष्ण भक्ती हे तिचे एक व्यसनच बनले होते। तुकाराम महाराजांना सुद्धा व्यसनरूपी भक्ती सिद्ध झाली होती। त्यांनी म्हटले आहे की पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा। सर्वच इंद्रियांना असे वळण लागले आहे की भगवंताच्या भजनाशिवाय ती इंद्रिय राहू शकत नाहीत। माळिनीचे प्रेम हळूहळू वाढू लागले। श्रवण भक्ती व्यसनासारखी झाली। भक्तीचे व्यसन सिद्ध करा, इतर दुसरी सर्व व्यसने भक्ती मार्गात बाधा उत्पन्न करणारी आहेत, म्हणून भक्तीलाच व्यसन बनवा। विद्या व्यसनम किंवा हरिपाद सेवनम व्यसनम। ज्याला भगवंताच्या सेवा आणि स्मरणाचे व्यसन आहे तोच खरा वैष्णव होय। कृष्ण कानातून डोळ्यातून हृदयात उतरतो। वारंवार श्रवणानेच कृष्ण दर्शनाची उत्कंठा उत्पन्न होत असते। कृष्णाच्या दर्शनासाठी सुकिया येते। अधिकाराशिवाय भगवंताचे दर्शन होत नसते। जर सुख सोयींची इच्छा शिल्लक असेल तर भगवंताचे दर्शन होणार नाही। जीव जेव्हा पूर्णतः निष्काम आणि वासनारहित होतो तेव्हा भगवान दर्शन देतात। ईश्वर दर्शनाशिवाय अन्य कोणतीही सूक्ष्म वासना शिल्लक असेल तर देव दर्शन देणार नाही। सुकिया माळीन दररोज नंदबाबांच्या अंगणात येत जात होती, पण कृष्ण बाहेर निघतच नव्हता। म्हणून तिने एका ब्राह्मणाला कृष्ण दर्शनाचा उपाय विचारला। तो एक सुपात्र व जिज्ञासू जीव आहे हे समजल्यामुळे ब्राह्मणाला मोठी प्रसन्नता वाटली। तो ब्राह्मण सुकिया माळिनीला म्हणाला, तू आपल्या घरातच बाळकृष्णाची सेवा साधना व स्मरण करीत राहा, म्हणजे तुला कृष्णदर्शन होईल। ईश्वराला वश करून घेण्याचे एक उत्तम साधन आहे सेवा स्मरण। सेवा स्मरणाचा आग्रह धरा।
भगवत दर्शनाचा नाही. जीवाला पात्रता आल्याबरोबर भगवंत दर्शन देतो. लांब लांब दाढी वाढलेले अनेक साधू कृष्णाच्या दर्शनासाठी नंदाच्या घरी येत असत. कृष्णाला वाटत असे की या साधूंची दाढी जितकी बाहेर आहे तितकीच आतही असू शकते. आतले कामविकार अद्यापही शिल्लक असावेत. यदा कदाचित यशोदा कृष्णाला बळजबरीने बाहेर घेऊन येत असे तेव्हा तो आपले तोंड तिच्या साडीत लपवीत असे. ते साधू अजून दर्शनास पात्र झाले नव्हते. म्हणजे बाहेरून दाढी वगैरे वाढवायचे, भगवे घालायचे, पण आतून काय त्यांची काम क्रोध हे काही गेलेले नसायचे. म्हणून ज्ञानेश्वरी सांगते, तरी गा पंडुसुता आत शुद्ध नसता बाहेर कर्म तत्वता तो विटंबुगा. म्हणजे आत शुद्ध नाही आणि बाहेर एकदम शुद्ध कर्म केल्यासारखे दाखवतो तर ती विटंबना आहे. भगवंत तर आपले तोंड आईच्या साडीत लपवीत असे. म्हणजे ज्या वेळेला ते साधू यायचे त्यांच्या दर्शनासाठी तेव्हा ते साधू अजून दर्शनास पात्र झाले नव्हते. भगवंत तर तनही जाणतात व मनही जाणतात. पात्रता आल्याशिवाय जीवाला ईश्वर दर्शन घडत नाही. माळिनीने विचारले, मी सेवा कशी करू? मी तर फार गरीब आहे. ब्राह्मण म्हणाला, तू दररोज 21,000 जप करीत जा. काही साधना तर करावीच लागणार. साधना करता करता जीव नम्र होऊन जेव्हा अश्रू ढाळू लागतो तेव्हा ईश्वर कृपा करते. म्हणजे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटीने हृदय प्रगटे रामरूप. कथा श्रवणानंतर काही व्रत नियम पाळावे. कथा मार्ग दाखविणारे आहे. पुराण ऐकल्यानंतर कोणते तरी व्रत घेतले पाहिजे. सुखियाला नाना प्रकारची साधने सांगितली गेली पण ती सर्व प्रतिकूल होती. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, जर तू काहीच करू शकत नाहीस तर कमीत कमी दररोज नंदाच्या घराला 108 प्रदक्षिणा घालीत जा. प्रणाम साष्टांग केला जात असतो तर प्रदक्षिणा चतुरंग घालायची असते. प्रदक्षिणा घालताना हात जोडलेले असावेत. वंदन करीत प्रभूच्या नावाचा जप करावा. कीर्तन करीत करीत हळूहळू प्रदक्षिणा घालाव्यात. काही लोक अशा धावत धावत फेऱ्या घालतात की जणू काही त्यांच्या मागे एखादी भूत लागली आहे. प्रदक्षिणा अशी धावपळ चांगली नसते. 3 वर्ष प्रदक्षिणेचा हा नियम चालू ठेवावा. कृष्ण अवश्य दया करील. ती माळीन अशा प्रकारे दररोज फेऱ्या घालू लागली. माणूस प्रायः आपल्या दैनंदिन कार्यक्रमात नियमित असतो. झोप भोजन या बाबतीत तो अगदी नियमित असतो. पण देवाच्या भजनाविषयी त्याचा नियमितपणा कुठे खावा खात असतो कुणास ठाऊक. भजन केल्याशिवाय अन्न खाणे पाप होय. माणूस आपल्या कपड्यांची जितकी काळजी घेतो तितकीच जर मनाची घेईल तर मन मलिन होणार नाही. सत्कर्मात नियमितपणा असला पाहिजे. नित्य सत्कर्म करणारा संत असतो. नियम पाळणाराची परीक्षाही कधी कधी देव घेत असतो. माळीन परमेश्वराची रोज प्रार्थना करीत असे, नाथ दर्शन द्या. 3 वर्ष पूर्ण झाली. आता कृष्णविरह सण होत नाही. तिचे मनही शुद्ध झाले होते. आज तिने निश्चय केला होता, जोवर कृष्ण दर्शन होत नाही तोवर नंदाच्या अंगणातून हलणार नाही. जीव जेव्हा देवाच्या विरहाग्नीत जळू लागतो तेव्हा भगवान येऊन भेटतात. फुला फळांनी भरलेली टोपली डोक्यावर घेऊन सुक्या माळीन फेऱ्या घालू लागली. शबरीच्या बोरांची कृष्णाला आठवण झाली. दर्शनातूर माळिनीला दर्शन देण्याचे देवाने ठरवले. कमरेला सोन्याचा करदोटा, हातात बाजूबंद, गळ्यात कंठा, पायात पैंजणे आणि मस्तकावर मोरपंख अशा वेशात कन्हैया अंगणात ठुमकत ठुमकत आला. दर्शनातूर सुखियासमोर कृष्ण उभा राहून हात पसरून फळे मागू लागला. बाळकृष्णाशी बोलण्यास माळिनी उत्सुक झाली होती. आपल्या सुखदुःखाची वार्ता कृष्णाला एकांतात सांगावी. आपले दुःख कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाला सांगू नये. कृष्ण सुख देईन म्हणून माळिनीने विचार केला, मी जर त्याला फळे देऊन टाकीन तर हा आताच घरात निघून जाईल. म्हणून ती त्याला गोष्टीत गुंतू लागली. मी फळे वाटण्यास आणली नाहीत तर विकण्यास आणली आहेत. फळे घे व मला धान्य दे. नंतर तिलाच पश्चाताप झाला की
तिने धान्य का मागितले? तिला संतती नव्हती. जर मला मुलगा झाला तर मी मोठी पापिनी आहे. कान्हा मोठा दयाळू व प्रेमी आहे. तो जर माझ्या कडेवर येईल तर मी त्याचे लाड पुरवीन. कृष्ण धावत धावत घरात गेला. 2 मुठी भरून तांदूळ आणले व माळिनीच्या टोपल्यात टाकले. आता तर फळ दे. माळीन म्हणाली, माझ्या कडेवर तर बैस, मी तुझ्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करू इच्छिते. हे ऐकताच कृष्ण उडी मारून तिच्या कडेवर जाऊन बसला. माळिनीची इच्छा परिपूर्ण झाली. ब्रह्मसंबंध घडला. हजारो वर्ष विरहाचे दुःख भोगणारा जीव आज ईश्वराशी येऊन भेटला. प्रेमात कधीतरी तृप्ती होत असते का? कृष्ण म्हणाला, मी तर सर्वांचा बालक आहे, पिता आहे आणि माताही आहे. जो माझ्याशी ज्या नात्याने प्रेम करेल त्याच्याशी मी त्याच नात्याने वागेन. सुकियाने लालाला चांगली मोठी फळे दिली. दोघांनाही आनंद झाला. फळे मिळताच कान्हा घरात धावतच गेला. माळिनीने देवाची प्रार्थना केली की देवा, माझ्या बाळकृष्णाला कुठे माझीच नजर न लागो. आपली टोपली घेऊन सुकिया घरी परत गेली. टोपली डोकीवरून खाली उतरून पाहते तो ती रत्नांनी भरलेली आढळली. तिला सुखद आश्चर्य वाटले व ती विचार करू लागली की माझे जन्माजन्मांतरीचे दारिद्र्य दूर झाले. आता त्या माळिनीने काय अशी अपेक्षा केली होती का की मला रत्न मिळावीत म्हणून काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी का म्हटलेले आहे की काही न मागता देवाला आनंद होतो देण्यासाठी, पण मागतो त्याचा देवाला राग येतो, त्याचा क्रोध येतो देवाला. हा मागतो का? कारण मला काही न कोणी जर मागत नाही आणि मी त्याला देतो तर मलाच आनंद होतो, म्हणून मागेल जो मागतो त्याचा देवाला आनंद होत नाही. तुम्ही देवाला फळे द्या, देव तुम्हाला रत्ने देईल. देव देऊ लागला तर छप्पर फाडून देत असतो. म्हणून म्हणतात ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. मनुष्य देताना संकोच करीत असतो, पण प्रभू मात्र कितीतरी पटीने वाढवून देत असतो. जी व्यक्ती आपल्या सत्कर्माची फळे भगवंताला अर्पण करीत असते त्या व्यक्तीची जीवनरूपी टोपली भगवंत सुखसोयींच्या रत्नांनी भरून टाकीत असतो. भगवान त्याला ब्रह्मविद्यारूपी रत्नही बहाल करतात. सुकिया माळीन जीवाचे प्रतीक आहे. देव जीवाकडे सत्कर्माची पुण्याची फळे मागत असतो. जर सत्कर्मरूपी फळ तुम्ही देवाला अर्पण कराल तर देव त्याची परतफेड कितीतरी पटीने करील. भगवंत कुणाच्याही कर्जाचे ओझे आपल्या शिरावर ठेवीत नसतो, तो तर त्याची व्याजासह परतफेड करीत असतो. हे अर्जुना, तू जे काही कर्म, भोजन, हवन, दान, तप इत्यादी करीत असशील ते सर्व मला अर्पण कर. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये श्लोक आहे, यत करोशी यदनाक्षी यज्जु गोशी ददाशी यत तपस्यशी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे हे अर्जुना, तू जे काही कर्म, भोजन, हवन, दान, तप इत्यादी करीत असशील तर ते सर्व मला अर्पण कर, तेव्हाच तू मला येऊन मिळशील. माम उपैष्यशी, सर्वच कर्मे भगवंताला अर्पण करा. केलेल्या कर्मांची पुण्यफळ कृष्णार्पण करा. फक्त स्वतः भोगण्याची इच्छा धरू नका. जो आपली कर्मफळे भगवंताला अर्पण करतो त्याची बुद्धिरूपी टोपली देव ब्रह्मज्ञानाच्या रत्नांनी भरून टाकतो. कृष्ण सर्वांनाच फळ देतो. भगवंताची गोकुळातील लीला येथे परिपूर्ण झाली आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांचे श्रवण श्रद्धा उत्पन्न करते आणि किशोर लीलेचे श्रवण भक्ती उत्पन्न करते. आता वृंदावन लीला प्रारंभ होत आहे. भारतभूमी कर्मभूमी आहे, अन्य देश भोगभूमी आहे. म्हणजे आपली जी भारतभूमी आहे ती कर्मभूमी आहे आणि अन्य देश आहे ती भोगभूमी आहे. या भूमीत कर्मानुसार फळ मिळते. प्रत्येक कर्म भगवंताची आज्ञा समजून पूर्ण करा. भक्ती व कर्म यात तसे काही अंतर नाही. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केलेले कर्म भक्ती होय. अशा कर्मात फळाची इच्छा धरणे हे कपट होय. म्हणजे जी आपण जी कर्म करू ती भगवंताला अर्पण करायची, पण ते कर्म करत असताना फळाची इच्छा धरणे म्हणजे कपट आहे. फलेच्छा न धरता म्हणजे फळाची इच्छा न धरता केलेले कर्मच भक्ती होय. जो कोणी आपले कर्म
प्रत्येक कर्म ईश्वराच्या हेतूने करतो, त्याची ती सर्व कर्मे भक्तीच होतात. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा म्हणजे सर्व जी तया सर्वात्मका मी जी काही जी कर्म करतोय ती सर्व भगवंतासाठीच मी करतो, अशा इच्छेने कर्म ती केली पाहिजे. कर्म करताना ती भगवंतासाठीच करण्याची निष्ठा बाळगली पाहिजे. तया सर्वात्मका ईश्वरा सो कर्माच्या कुसुमांच्या विरा, पूजा केली होय अपारा तोशा लागी. म्हणजे जी जी मी कर्म करणार आहे ती भगवंताच्या संतोषासाठी आपण कर्म करतो असं समजून आपण ती कर्म केली पाहिजे. व्यवहार जर शुद्ध ठेवाल तर तीही भक्तीच घडेल. पाप करताना माणूस ईश्वराला विसरत असतो. ईश्वर सर्वव्यापी, सर्व साक्षी व सर्वत्र आहे असे समजाल तर पाप घडू शकणार नाही. शुद्ध व्यवहार व भक्ती यांच्यात फारसा फरक नाही. मग का बरं भक्ती तरी कशासाठी करायची? भक्ती हा व्यवहारच झाला पाहिजे. म्हणजे शुद्ध व्यवहार व भक्ती यांच्यात फारसा फरक नाही. ईश्वराची भावना ठेवून केला गेलेला व्यवहार भक्तीच ठरतो. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत व्यवहार करावाच लागणार. प्रत्येक कर्म भक्तिमय करा. जेवतानाही असे समजा की नारायणच आहार घेत आहेत असे अनुसंधान साधले तर भोजन ही भक्तीच ठरेल. व्यवहार भक्तिमय व ज्ञानमय बनवा. ईश्वरापासून कधी दूर जाऊ नका, कधी रिकामे राहू नका. रिकामा हात पाप करून बसतो. कामकाज करण्याची सवय जर एकदम सोडून द्याल तर शरीर पाप करू लागेल. म्हणून प्रवृत्तीरत राहा व सर्व प्रवृत्तींना ईश्वरमय बनवा. रिकाम्या व्यक्तीच्या मनात पाप व विकार जगतात. म्हणून सतत सत्कार्य करीत राहा. प्रपंच चालवण्यासाठी कामकाज नोकरीधंदा तर करावाच लागतो. त्या प्रवृत्तींच्या काळी देवाला विसरू नका. प्रत्येक तासाच्या आरंभी ईश्वराचे ध्यान काही क्षणांसाठी कराल तर तुम्ही पापापासून दूर राहू शकाल. ईश्वराने दिलेल्या स्थितीत आनंद व संतोष मानावा. म्हणजे ईश्वराने जी आपल्याला स्थिती दिलेली आहे त्या स्थितीत आनंद व संतोष मानावा. म्हणजे ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सर्व कामे भगवंताची आज्ञा म्हणून करीत राहा. कर्माच्या फळाची इच्छा ठेवू नका. कर्माचे कसे, किती व केव्हा फळ मिळावे ही बाब ईश्वराधीन असते. म्हणजे कर्म करणं हे मनुष्याच्या हातात असतं, पण कर्माचं फळ हे मनुष्याच्या हातात नाही, हे भगवंताच्या हातात असतं. कर्म सद्भावाने करा. जसा ध्वनी तसा प्रतिध्वनी. दुसऱ्याचे जे वर्तन आपल्या बाबतीत प्रतिकूल व पीडादायक वाटते तसे वर्तन दुसऱ्यांशी करू नका. म्हणजे दुसरं ज्या टायमाला आपल्याला बोलतो त्यावेळेला आपल्याला ती पीडा वाटते. मग ही पीडा वाटते हे तुला कधी कळल? तू सुद्धा तसं बोलू नको की दुसऱ्याला पीडा होईल म्हणून. दुसऱ्याने ज्या टायमाला तुला आपल्याला बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपल्याला पीडा होते की नाही. मग तसं आपण पण दुसऱ्यांबद्दल बोलताना आपण विचार केला पाहिजे की आता मी जर बोललो तर त्याला ते दुःख होईल, पीडा होईल. जर कुण्या दुसऱ्या जीवांचा तुम्ही मत्सर, हेवा, द्वेष वगैरे कराल व त्याच्याविषयी कुभाव बाळगाल तर तेही जीव तुमच्याशी तसेच वागतील. तुम्ही जसं दुसऱ्याशी वागतात हा व्यवहार आहे ना. जसं घ्यावे तसे द्यावे, जसे द्यावे तसे घ्यावे हा व्यवहार आहे. तसं तुम्ही जर दुसऱ्याबद्दल मत्सर, हेवा, द्वेष वगैरे कराल तर समोरचाही तुमच्याबद्दल तशीच वागणूक करणार, तुमचाही द्वेष करणार, मत्सर करणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. शरीर थकून गळून जाईपर्यंत काम करीत राहा. जर शरीर पूर्णपणे थकले नाही तर झोप येणार नाही आणि मग अंथरुणावर कड बदलताना मनात कुविचार येतील. आताच बघा, आता सक्तीची विश्रांती देवाने दिलेली आहे. लोक म्हणतात रात्री 2 वाजले, 4 वाजले, 5 वाजले तरी झोप लागत नाही. आता कशी काय झोप लागणार? इथे काय सांगतात, जर शरीर पूर्णपणे थकले नाही तर झोप येणार नाही. मग याचाच अर्थ तुम्हाला आता थकवा नाही म्हणून झोप येत नाही. सत्कर्म करीत असताना जर खूप थकवा आला तर झोपही चांगली येईल.
व मग अशी झोपही भक्तिरूप होईल. जर कर्मफळ ईश्वराला अर्पण करीत राहाल तर ईश्वरी ते अनंत पटीने वाढवून तुम्हाला परत करील. जर असा अनुभव तुम्हाला येत नसेल तर तुमच्या कर्मातच काहीतरी कमीपणा आहे असे समजा. पूर्वजन्माच्या वासना व संस्कार जळून भस्म झाल्याशिवाय कर्मातला आनंद मिळणार नाही. कर्माचे फळ केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. सुकिया माळिनी सारखी सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करीत राहा. म्हणजे कुठलंही कर्म करत असताना ब्रह्मार्पणमस्तु ब्रह्मार्पणमस्तु. आता बघा पूजाच्या वेळेला चालू असते, त्या पूजेमध्ये जे जोडपं बसलेलं असतं तेव्हा तो ब्राह्मण पाणी देतो पळीतून आणि तो सांगतो, टाकायला सांगतो आणि काय म्हणतो, ब्रह्मार्पणमस्तु. एखादं फूल देतो हातामध्ये आणि तो काय म्हणतो, ब्रह्मार्पणमस्तु. तांदूळ देतो हातामध्ये आणि काय म्हणतो, ब्रह्मार्पणमस्तु. तसं कुठलंही आपण जे कर्म करणार आहोत तर ते कर्म करत असताना ब्रह्मार्पणमस्तु म्हणजे हे मी ब्रह्माला अर्पण केले. पण कित्येक लोकांना असं वाटतं, किती लोकांना असं करता कर्म करत असताना मी हे कर्म ब्रह्माला अर्पण करणार आहे असं किती लोकांना वाटतं. असं ज्या वेळेला आपण वाटेल त्यावेळेला आपली सुटका होईल. जर कर्म मी करतो म्हणजे त्याच्यामध्ये कर्तेपणाचा अहंकार आला म्हणून ते कर्म फुकट जाणार. हे कर्म आपण भगवंताला अर्पण केलं पाहिजे. कर्माचे फळ केव्हा मिळेल सांगता येत नाही. सुकिया माळिनी सारखी सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करीत जा. परमेश्वर तुमच्या बुद्धिरूपी टोपलीत सद्भाव व ज्ञानरूपी रस्ते भरून देईल. भगवंताला मंदिरात नाही तर आपल्या हृदयात विराजमान केले पाहिजे. देवाला केवळ मंदिरात स्थापन केल्याने आमच्या मनात शांती वास करणार नाही. बुद्धीतील विषयवादी काडी कचरा साफ करून हृदयात भगवंताला बसवायचे आहे. ज्या प्रकारे सांसारिक विषय मनात बाळगतो त्याच प्रकारे जर प्रभूलाही मनात स्थान द्याल तर शांती मिळेल व जीवन कृतार्थ होईल. बाळकृष्ण 5 वर्षाचा झाला आणि त्याला वृंदावनात जाण्याची इच्छा झाली. गोकुळात जे उत्पात होत होते त्यांनी त्रस्त होऊन काका उपनंदाने ठरवले की मुलांना घेऊन दुसऱ्या गावाला गेले पाहिजे. इथून थोड्याच अंतरावर असलेले वृंदावन राहण्यास योग्य आहे. वनम वृंदावनम नाम. सर्वांनीच हा प्रस्ताव मान्य केला. बलराम व कृष्णही राजी झाले. तेथे खेळण्याची मजा येईल म्हणून सर्व वृंदावनात जाऊन राहिले. वृंदा म्हणजे भक्ती, म्हणून भक्तीचे जे वन ते वृंदावन. वृंदावनाचा अर्थ सांगितले पहा काय. वृंदा म्हणजे भक्ती, म्हणून भक्तीचे जे वन ते वृंदावन. मुलगा 5 वर्षाचा झाला म्हणजे त्याला गोकुळातून वृंदावनात घेऊन जावे. म्हणजे लाड करण्याच्या अवस्थेतून, प्राथमिक बाल्यावस्थेतून त्याला भक्तीच्या वनात न्यावे. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाड पुरवणे कमी केले पाहिजे. मुलांना धर्मभिरू संस्कारी करण्यासाठी लहानपणापासूनच धार्मिक शिक्षण देणे सुरू केले पाहिजे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार न करणारे मातापिता एक प्रकारे त्यांचे शत्रूच होय. आणि आजकाल समजा एखाद्या 5 वर्षाच्या मुलाने जर माळ घातली तर लोक काय म्हणतात, याचे खाया पियाचे दिवस आणि म्हणे त्याला तुम्ही अडकवून टाकलात. तसं आहे का? इथे काय सांगतात, 5 वर्षानंतर ते 5 वर्षापासूनच त्या मुलांना धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. भक्ती व धर्म यांचे शिक्षण न देणारे मातापिता मुलांचे वैरीच समजावेत. आता ध्रुव बाळ किती वर्षाचा होता भक्ती करायला लागला तेव्हा? परत भक्त प्रल्हाद किती वर्षाचे होते? 5-5 वर्षाची बाळं होती ती, आणि तेव्हापासून ते भक्ती करायला लागले म्हणून एवढ्या उच्च स्थानावर जाऊन पोचले. बालकांचे हृदय मन फार कोमल असते म्हणून लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या ठिकाणी पक्के रुजतात. आता आजकाल मातापिता काय करतात, त्या मुलाला भूक लागली, समजा दूध प्यावंसं वाटलं तर त्याच्या तोंडाला काय लावतात, बाटली लावतात. कधी 5 वर्ष. आता तिथून सांगितलं की तुम्ही संस्कार करा, चांगले संस्कार करा. आता 5 वर्षाच्या मुलाला जर तोंडाला जर बाटली लावली दुधाची तर ते नंतर ते मोठं झाल्यावर ती कसली बाटली लावणार तोंडाला त्याला बाटलीच लागणार त्याला, नाही का? दुसरं काय सुचणार आहे का?
कारण बालकांचे हृदय मन फार कोमल असते, म्हणून लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या ठिकाणी पक्के रुजतात. मग लहानपणी त्याच्या तोंडाला जर बाटली असते, मग तेच संस्कार पुढे घेऊन वाढतं ना ते, म्हणून त्याला मोठेपणाने बाटली लागते. त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यांचे आयुष्य भ्रष्ट होणार नाही व तो जीवनभर सुसंस्कृत राहील. काका उपनंदाने कृष्णाला वृंदावनात नेले. ज्याला ज्ञानवृद्ध संतांचा आश्रय मिळतो तो पतनाच्या खाईत कधीच पडत नाही. कृष्णाचा हात धरून चालण्याने पडण्याचे भय नसते. ईश्वराचा हात धरून चला. वृंदावनात एकटे नव्हे तर सर्वांनाच घेऊन जावे. दुसऱ्यांनाही सत्कार्याची प्रेरणा देत चला. म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. गोप गोपी सर्व वृंदावनाला गेले. वृंदावनातील यमुनेचा काठ व गोवर्धन पर्वत पाहून बाळकृष्ण व इतर बालकांना आनंद झाला. तेथे येऊन भगवान वत्सपाल झाले. वत्सपाल झाले म्हणजे जसा गुरीक आपण म्हणतो ना, गुरांच्या पाठी जातो त्याला गुराखी म्हणतो आपण, तसं वत्सपाल झाले. बालमित्रासमोर रामकृष्ण वासरे चारण्यास घेऊन जाऊ लागले. यमुनेच्या काठी ते सर्व नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. कृष्ण 11व्या अध्यायात वत्सपाल आहे व पुढे गोपाल कृष्ण. कधी कधी बासरी वाजवून तसेच नाना प्रकारचे खेळ खेळून गोपाल बालकांना आनंद देत असे. कृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी जीव मात्रांना रात्रंदिवस हाका देत असतो. पण प्रपंचातील मोह विषयात फसलेल्या जीवांना ती हाक ऐकू येत नसते. यमुना म्हणजे भक्ती. यमुना म्हणजे भक्ती. तिच्या काठी 2 संकटे येतात. एक वत्सासूर म्हणजे अज्ञान अंधश्रद्धा व दुसरे बक्कासूर म्हणजे दंभ. बगळा दंभाचे प्रतीक होय. बक भक्त म्हणजे दंभी भक्त. भक्तीच्या काठी दंभ येऊन वास करीत असतो. त्याच्या चक्रात फसू नका. ढोंगासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्या पापांना प्रायचित्त आहे, दंभाला प्रायचित्त नाही. म्हणून दांभिक भक्ती करायची नाही. ज्याचे बाहेरचे वर्तन सभ्यपणाचे असते पण मन व करणी मात्र अमंगळ असते. म्हणजे बाहेरून फक्त दाखवतो सभ्यपणा पण आतून नुसता पापाचा उरूस भरलेला असतो, त्याला दंभ म्हटलेले आहे. म्हणजे जसा असतो तसा तो, जसा बाहेरून असतो तसा तो आतून नसतो, तो बकासूरच होय. बगळ्यांची चोच आहे लोभ, कीर्ती व धन यांचा लोभ आपल्यासोबत दंभही घेऊन येत असतो. भक्तिरूपी यमुनेच्या काठी ढोंगरूपी बगळा येतात. सर्व खेळ बिघडून जातो. भगवंताने वत्सासूर व बकासूर यांचा वध केला. एकदा श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत वनात वासरे चारीत खेळत होता. त्या गोप बालकांच्या सद्भाग्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे की ज्यांना श्रीहरीच्या सोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्याच्या दर्शनासाठी योगी व ऋषीमुनी तडफडत असतात. त्यात परब्रह्मासोबत ते गोपाल बालक खेळत होते. सर्वच मुले खेळण्यात गर्क झाली होती. इतक्यात तेथे आगासूर आला. म्हणजे गोप बालक जे होते किती भाग्यवान आहेत पहा. योगी आज त्या भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून इतकी वर्षे ते जप तप करतात. पण ह्या गोपकांना भगवंताबरोबर खेळायला मिळत होतं. म्हणजे किती भाग्याचे आहेत पहा. तितक्यात तेथे आगासूर आला. त्याला कंसाने पाठवले होते. तो बकासूर व पुतना यांचा लहान भाऊ होता. जेथे अज्ञान व दंभ असतील तेथे पाप येऊन धडकते. आगासूर अजगराचे रूप घेऊन आला होता व सर्वच बालकांना गिळण्यासाठी तो रस्त्यात झोपून राहिला. त्याचे उघडलेली विशाल तोंड मुलांना एक पर्वताची गुहाच वाटली. त्यांनी आत जाण्याचा विचार केला. आता त्याचं तोंड नुसतं त्या आगासूर जो होता म्हणजे अजगर, त्याचं तोंडच एका विशाल पर्वतासारखं वाटत होतं. मग तो अजगर केवढा असेल. तोंड मुलांनी पर्वताची गुहाच वाटली. त्यांनी आत जाण्याचा विचार केला. ते कृष्णाला म्हणाले, तू जर आमच्या सोबत या गुहेत आलास तर आम्हाला भीती राहणार नाही. आजकाल लोक धनाला कवटाळतात पण देवाला मात्र दूर ठेवतात. एकटे कुठेच जाऊ नका. देवाला नेहमी आपल्या सोबत ठेवा. देवाला सोबत ठेवण्याचा अर्थ हा नाही की देवाची मूर्ती व फोटो जवळ बाळगला म्हणजे झाले. तर
देवाला आपल्या हृदयात साठवलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की देव आपल्याजवळ असं म्हणजे देवाची मूर्ती किंवा फोटो जवळ ठेवतात. तर तसं नाही, तर देव आपल्या हृदयात साठवलं पाहिजे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्याचे सतत स्मरण करा, त्याच्या सहवासातच आपण आहोत अशीच धारणा बाळगून तसा अनुभव घेतला पाहिजे. गोप बालक जाणून होते की कृष्ण आपल्यासोबत असल्यावर आपल्याला भीतीचे काहीच कारण नाही. कृष्णाला बरोबर घेऊन ती सर्व मुले नाचत उड्या मारत आगासुराच्या जबड्यात शिरली. त्यांच्या रक्षणासाठी कृष्णही आत तोंडात पोटात शिरला. भागवतात समाधी भाषेचा प्रयोग पुष्कळ केला गेला आहे. लौकिक व परमत भाषा गौण आहे. समाधी भाषेचा अभ्यास केला तरच भागवताचा अर्थ समजू शकेल. विलासी लोकांना भागवत समजणे कठीण आहे. जेव्हा नाद ब्रह्म व नाम ब्रह्म यांचे ऐक्य घडते तेव्हा परब्रह्माचे प्राकट्य होते. अजगराच्या पोटात जाऊन भगवंताने विशाल रूप धारण केले आहे. मग आता इथे काय सांगितलं, जेव्हा नाद ब्रह्म व नाम ब्रह्म यांचे ऐक्य घडते तेव्हा परब्रह्माचे प्राकट्य होते. म्हणजे दोन्ही आपल्याला मिळालेले आहे, पण समजलं की नाही कोणास ठाऊक. आता नाम ज्या टायमाला आपण घेतो, ज्या टायमाला नामाचा आतून उच्चार करतो, त्या टायमाला नाद सुद्धा चालू असतो. ज्यावेळेला आपण नाम घेतो त्या टायमाला नाद ब्रह्म, पण तो कळलेला असला पाहिजे तर ठीक आहे. नुसता मिळून फायदा नाही. जसं की नामदेव महाराजांना देव कळाला नव्हता की मिळाला नव्हता? मिळाला होता, पण कळाला नव्हता. तसं जर आपल्याला नाम मिळाले पण कळालं नसेल तर मग काय फायदा? जर मिळाले, समजा नाम मिळाले, नादब्रह्म पण मिळाले, नामब्रह्म पण मिळाले, पण ते कळलं पाहिजे तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. अजगराच्या पोटात जाऊन भगवंताने विशाल रूप धारण केले. त्यामुळे अजगर रूपी आगासुराचे पोट फाटले. आगासुराचे प्राण ब्रह्मरंध्रातून बाहेर निघून गेले. सर्वच मुले कृष्णाबरोबर बाहेर आली. आग शब्दाचा अर्थ आहे पाप. आगासूर पापाचीच प्रतीक होय. जो पापात रमतो तोच आगासूर होय. पाप करण्यात सुख मानणारी व्यक्ती आगासूरच समजावी. अनेकदा पाप करण्यात सुख मानणारी व्यक्ती आगासूरच समजावी, म्हणजे अजगरासारखी समजावी. म्हणजे पाप करतोय आणि त्या पापामध्ये त्याला सुख वाटतंय, म्हणजे तो आगासूर. समजा पाप जरी घडलं तर माणसाला काय व्हायला पाहिजे? पश्चाताप व्हायला पाहिजे ना. पण त्याला मध्ये सुख वाटतं, आनंद व्यक्त करतो, म्हणजे तो कोण आहे? तो आगासूर. अनेकदा पापी व्यक्ती सुखी असलेली आढळते, पण ते त्याच्या पापामुळे नव्हे तर पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्याला इतके सुख मिळत असते. म्हणजे पापी व्यक्ती आहे, एखाद्या वेळेला आपल्याला पण कळत असतं की पापी व्यक्ती आहे, पण ती सुखी असते. आपल्याला काय वाटतं की एवढे हे माणूस जे पाप करतोय आणि हा सुखी कसा काय? तर तो आपल्याला जो सुखी दिसतो ना, तो कशामुळे? तर पूर्वजन्मीच्या पुण्यामुळेच त्याला इतके सुख मिळत आहे. पूर्वजन्मी जो कोण होता त्यावेळेला त्याने जे पुण्य केलेलं असतं त्याच्यामुळे तो सुखी दिसतो, पण आज तो पापी. अन्यथा पापाचे फळ म्हणून तर दुःखच मिळत असते. पापी कधी सुखी झाला नाही व पुढेही होणार नाही. कोणी पुण्यशाली पुरुष दुःखी झालेला दिसला तर समजून जा की पूर्वजन्मीच्या पापाचे फळ त्याला मिळत आहे. काही पुण्यशील लोक असतात, म्हणजे बघा, कोणी पुण्यशाली पुरुष दुःखी झाला, काही पुण्यशील असतात पण तो कधी कधी दुःखी दिसतो का? म्हणजे आता तो चांगलं पुण्य केलेलं दिसतं, पुण्यशाली आहे असं वाटतं, पण कधी कधी एखादा तो दुःखी दिसतो. तर का? तर तो पूर्वजन्मीच्या पापाचे फळ त्याला मिळत आहे. पुण्याचे फळ दुःख नसते. पापाच्या जाळ्यातून सुटणे सोपे नाही. आपण पाप करीत आहोत असे समजूनही माणूस पाप कर्म सोडू शकत नाही. जोपर्यंत पुण्याचे बळ वाढत नाही तोपर्यंत पापाची सवय सुटत नाही. म्हणजे जोपर्यंत त्याच्याकडे पुण्य वाढत नाही तोपर्यंत त्याची पापाची सवय जाणार नाही. पापाची सवय फार वाईट. पापाला मनात थारा देऊ नका. माणूस शरीरापेक्षा जिभेने
जिभेपेक्षा डोळ्यांनी, डोळ्यांपेक्षा मनाने अधिक पाप करीत असतो. जोपर्यंत इंद्रियांना पाप करण्याची सवय आहे तोपर्यंत भक्तिरस चाखायला मिळत नाही. इंद्रियांच्या घागरीत जर भक्तिरस भरायचा असेल तर प्रथम त्याला निष्पाप करा. जर पाण्याने भरलेल्या घड्यात दूध ठेवायचे असेल तर प्रथम पाणी काढून टाकावे लागेल. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. तुम्हाला जर तुमच्या हृदयात भगवंत ठेवायचा असेल तर प्रथम तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? काम क्रोध लोभ हे पहिले काय करावे लागते? खाली करावे लागतील. तसं जर पाण्याने भरलेल्या घड्यात दूध ठेवायचे असेल तर प्रथम पाणी काढून टाकावे लागेल. आत्मा व इंद्रिय यांचे इतके ऐक्य असले तरी आत्मा इंद्रियांचे पाप पाहूच शकत नाही. मनात पापाचा विचार आल्याबरोबर त्याला मनात थाराच देऊ नका, बाहेर हाकलून द्या. जर पाप हातून घडलेच तर मोठ्या नम्रतेने देवाची क्षमा मागा. पण आपण मागतो का? कारण आपण पाप करतो, पण पाप करतो असं आपल्या मनाला वाटत नाही, म्हणून तो नम्र होत नाही. आगासूर अजगराचे रूप घेऊन येतो व बेसावध व्यक्तींना गिळून टाकतो. दुसऱ्यांची निंदा किंवा एखाद्याची चुगली करण्यासारखे पाप नाही. म्हणजे पापाचा आता अर्थ काय सांगले पहा. दुसऱ्यांची निंदा आणि एखाद्याची चुगली म्हणजेच पाप आहे. मनुष्य आपल्याला सुधारण्यात गुंतलेला असतो, मग दुसऱ्याची कितीही हानी झाली तरी चालेल. ही पाप ही हिंसाच होय. एकदा का पाप तुमच्या शरीरात व मनात घुसले तर ते तुम्हाला सोडणारच नाही. ज्याच्या घरात मनात पाप वास करते त्याच्या घरात मनात परमात्मा कधीही येत नाही. आजगराच्या तोंडात घुसलेले गोप बालक आपणहून बाहेर निघणे शक्य नव्हते. श्रीकृष्णाने त्यांना बाहेर काढले. पापरूपी आगासुराच्या पोटात घुसलेली व्यक्ती स्वतःहून बाहेर निघू शकत नाही. म्हणजे हा जो आगासूर होता, समजा कोण होता? पापरूपी आगासूर. त्याच्यामध्ये ते गोपाळ घुसले, पण त्यांना बाहेर कोणी काढलं? भगवंताने काढलं. तसं पापातून एक भगवंतच आपल्याला बाहेर काढू शकतो. बाहेरचा कोणी पुण्यशाली संत किंवा परमेश्वरच त्याला बाहेर काढू शकतो. पाप व साप सारखेच, पाप आणि साप सारखेच. साप चावल्याबरोबर तो शरीराची जागा कापली तरच विष शरीरात पसरत नाही. आता इथे एक मेक आहे. साप चावल्याबरोबर ती शरीराची जागा कापली तरच विष शरीरात पसरत नाही. म्हणजे आता तो त्यांनी दंश केलेला आहे, तिथं जर ती जागा कापली गेली नाही, म्हणजे वरच्यावर जर चावला तर शरीरात विष घुसणार नाही. पण त्याने जर तिथं जागा थोडीशी कापली अशी तर मात्र शरीरात विष काय होतं? घुसतं. त्याचप्रमाणे पापाचा विचार मनात येतात त्याला नष्ट कराल तर त्या पापापासून तुम्ही वाचू शकाल. म्हणजे मनात आलं, समजा पाप येऊ द्या, भले आलं मनात, पण ते करायला जाऊ नये. आणि ते जर आलं तर आलं, ठीक आहे, येऊ द्या. पण जर तुम्ही ते पाप करायला जाल तर मग मात्र ते पाप आहे. म्हणून आमचे कबीर महाराज म्हणतात, मन जाये तो जाने दो, लेकिन मत जाये शरीर. म्हणजे मन गेलं तरी जाऊ द्या, पण शरीराने तिथपर्यंत जायचं नाही. सापाच्या विषाप्रमाणे जर पाप काही वेळ शरीरात राहिले तरी मग वाचणे अशक्य होईल. पापाचे चिंतन केल्याने ते पाप पक्के होते. म्हणून पापाचं चिंतन कधी करायचं नाही. पापाचं चिंतन करता करता ते पाप होतं. पृथ्वीपासून आकाशापर्यंत पाप व्याप्त आहे. आगासुराचा एक वट पृथ्वीवर होता तर दुसरा आकाशाला टेकला होता. म्हणजे केवढं पाप आहे हे काय सांगायचं यांना? इथं आगासुराचं सांगायचं का पापाचं सांगायचं? त्यांना ऍक्च्युली पापाचंच सांगायचं, पण एक आगासुराच्या निमित्ताने सांगायचं त्यांना की पाप केवढं आहे. तर आगासुराचा एक वट पृथ्वीवर होता तर दुसरा आकाशाला टेकला होता. म्हणजे हा जो वट आहे तो एक वट खाली पृथ्वीला आणि दुसरा वट आकाशाला, एवढा त्या आगासूर मोठा होता. म्हणजे त्यांना हे आगासूर हे प्रतीक केलेलं आहे, कुणाचं? पापाचं प्रतीक केलेलं आहे. म्हणजे पाप एवढे आहे, पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत एवढं मोठं पाप आहे. मन सोबत चालत असते, म्हणून पाप तुमच्या सोबत वनात, पर्वतावर किंवा जेथे तुम्ही जाल तिथे सोबतच येईल. म्हणजे जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे तुमच्या सोबत पाप असेल.
जोवर पाप हृदयात असते तोवर त्याचा नाश होत नाही, ते मुळातूनच नष्ट केले पाहिजे. वासनेच्या प्रवाहात वाहून जात असलेला जीव अंतरात्म्याने मना केल्यावरही पाप करीत राहतो. वासनेच्या वेगात ज्ञान वाहून जाते, हातून पाप घडते. जो पापरूपी अजगराच्या पोटात शिरतो तो बाहेर निघू शकत नाही. पाप मोठे आकर्षक असते. पाप करण्याचा प्रसंग आला व पाप केल्याशिवाय गत्यंतरच नसले तर देवाला साक्षी ठेवूनच पाप करावे. याचा असा अर्थ नाही की पापाचार करीत राहावा, पण अशा वेळी भगवंताचे स्मरण आवश्यक करीत जावे. म्हणजे यदा कदाचित न जाणून एखाद्याला जरी पाप घडत असेल, पण त्यावेळेला मात्र काय करायचं, भगवंताचं स्मरण करीत. म्हणजे याचा अर्थ पाप करावं असं नाही, नकळत जर एखाद्या वेळेला असं झालं कदाचित, किंवा एखादं पाठीमागचं काय एखाद्याला आपलं कर्म काय असू शकेल एखाद्याला, म्हणून त्याच्याद्वारे एखाद्याला घडेल, पण त्यावेळेला मात्र भगवंताचं स्मरण आवश्यक आहे. सर्व क्रिया प्रकट अप्रकट शब्दोच्चारासोबत घडत असतात. पापाचारापूर्वी मनात ज्याचे उच्चारण होईल त्याचा नाश करा. प्रथम विचार भ्रष्ट होत असतो, नंतर वाणी भ्रष्ट होत असते. म्हणजे प्रथम विचार भ्रष्ट होत असतो, नंतर वाणी भ्रष्ट होत असते, नंतर आचारात भ्रष्टता येत असते. मनात पाप येतात, मनाला रागवा, त्याला शिक्षा करा. म्हणजे मनात जर पाप येईल त्यावेळेला त्या मनावर रागवलं पाहिजे, त्या मनाला शिक्षा केली पाहिजे. पाप मनात येताच थंड पाण्याने स्नान करा, कीर्तन करा, प्रार्थना करा. हे प्रभू, हा काम, ही वासना, हा लोभ हे सर्व मला त्रास देत आहेत, मला सोडत नाहीत, कृपा करा, मला सहाय्य करा. आता हे एवढ्या क्रिया कशासाठी करायला सांगितले आहेत की जोपर्यंत भगवंत आपल्याबरोबर आहे असं ठाम निश्चयात्मक भूमिका होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. ठाम निश्चय होईल की भगवंत आपल्या बरोबर जर आहेत तर मग या क्रिया करण्याची काही गरज नाही. पण आपला तसा निश्चय होत नाही ना भगवंत आपल्या बरोबर आहे, म्हणून ह्या क्रिया आपल्याला कराव्याच लागणार. जो वरी अर्जुना हा बोधू न भेटे म्हणा, तोवर या साधना भजावेची लागे. अंतकरणपूर्वक केलेली प्रार्थना भगवंत अवश्य ऐकतील. संत प्रभूच्या नावाचा उच्चार सतत करीत असतात, म्हणून त्यांच्या हातून पाप घडू शकत नाही. आगासुराच्या उदरात बघा इथे सांगितले काय, संत काय करतात, प्रभूच्या नावाचा उच्चार सतत करीत असतात, म्हणून त्यांच्या हातून पाप घडू शकत नाही. आगासुराच्या उदरात जाते समयी टाळी वाजवीत, अर्थात मनाला जागृत करीत जा. सर्वच जाणतात, समजतात की खोटे बोलणे, कोणाला त्रास देणे, हिंसा करणे इत्यादी पाप होय, तरीही ते पाप करीतच राहतात. पापाला मुळासह उपटून काढा. जेव्हा जेव्हा असे जाणवेल की आपले शरीर किंवा मन पाप करण्यास प्रवृत्त होत आहे, तेव्हा तेव्हा ताबडतोब भगवंताच्या नावाचे कीर्तन करायला लागा. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं मन आता काहीतरी पाप करायला जाणार आहे, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, ताबडतोब भगवंताच्या नावाचे कीर्तन किंवा भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. भगवंताचे स्मरण करीत असताना पापाची वासना नष्ट होईल. पापाची सवय सुटण्याचा उपाय आहे प्रभू प्रार्थना. भगवान, माझ्या पाप वासनेचा नाश करा. मी ज्यावेळी पाप केले त्यावेळी आपणही तेथे उपस्थित होता. मला शिक्षाही करा व क्षमाही करा. माणसाला हे कळत असते की तो कामी आहे, क्रोधी आहे. जाणून बुजून पाप करणारा, पापात सुख मानणारा, जाणून बुजून पाप करणारा, पापात सुख मानणारा, पापातच रममान होणारा तो आगासुरच तर होय. पाप केल्या वाचून राहवतच नसेल तर भगवंताला साक्षी ठेवा, तो तुम्हाला वाचवील. पण हा नियम कनिष्ठ होय. उत्तम गोष्ट जर ही आहे की पापाचा विचार सुद्धा न केला जावा. भोगल्या वाचून ज्याचा नाश होऊ शकत नाही ते पाप होय. पुण्य तर न भोगताही नष्ट होऊ शकते. पुण्य भोगण्यासाठी तर जन्म घ्यावा लागतो. साधू संतांनाही शेवटी पुण्य कृष्णार्पणच करावे लागते. पुण्य कृष्णार्पण केले जाऊ शकते, पाप मात्र कृष्णार्पण केले जाऊ शकत नाही. पापाचा दंड तर स्वतःलाच भोगावा लागतो. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः. पुण्या महापुरुषाच्या सुपात्र साधू संतांच्या कृपाप्रसादाने पापाची वासना नष्ट होऊ शकते. अनेकदा तर अंतरात्म्याची इच्छा नसतानाही
हातून पाप घडून जाते. गीतेत अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एक सनातन प्रश्न विचारला आहे. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णे बालदीव नियोजिताः. इच्छा नसतानाही जीव पाप करण्यास प्रवृत्त का होतो? तो पाप का करतो? इच्छा नसतानाही त्याच्या हातून पाप का घडते? तर भगवान म्हणतात, कामयश क्रोधयश रजगुण समुद्भवा. म्हणजे रजोगुणातून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध मनुष्याचे प्रमुख शत्रू आहेत. तेच त्याला पापाकडे ओढत नेतात. रजोगुणाला घटवा आणि सत्वगुणाला वाढवा. टाळी वाजित वाजित बालक प्रथम नादब्रह्मात लीन झाले आणि नंतर त्यांचे मन परब्रह्माला जाऊन मिळाले. तसे तर सर्वच मुले दिवसभराची लीला आपापल्या मातांना त्याच दिवशी सांगत असत. पण हा आगासूर वधाचा प्रसंग त्यांनी 1 वर्षानंतर सांगितला. अर्थात कृष्णाने 5व्या वर्षी आगासुराचा वध केला होता, पण घटना मात्र 6व्या वर्षी सांगितली. परीक्षित राजाने विचारले की मुलांनी असे का केले? ही गोष्ट 1 वर्ष लपविण्याचे कारण काय? परीक्षितीच्या या प्रश्नाने शुकाचार्यांना त्या प्रसंगाचे, त्या रहस्यमय लीलेचे स्मरण झाले. ते समाधीत लीन झाले. काही वेळाने हळूहळू जेव्हा बाह्यदृष्टी प्राप्त झाली तेव्हा ते सांगू लागले, राजा ऐक, ब्रह्मदेवाने त्या गोप बालकांचे त्या घटनेनंतर अपहरण केले होते. तेथून 1 वर्षानंतर परत आणल्यावरच ते आपली सर्व वार्ता सांगू शकले. म्हणजे ती ज्या वेळेला घटना घडली, म्हणजे कुठलीही जर घटना घडली ना तर ते गोप बालक जे होते ते घरी लोकांना सांगत असायचे की अशी अशी घटना घडली. पण ही ज्या वेळेला घटना घडली ती 1 वर्षांनी त्या गोप बालकांनी आपल्या घरी सांगितली. ते का सांगितली? तेव्हा परीक्षित राजा सांगतात, परीक्षित राजांना शुकदेव सांगतात की ब्रह्मदेवाने त्या गोप बालकांचे त्या घटनेनंतर अपहरण केले होते. म्हणजे ब्रह्मदेवाने सगळे गोप बालक वगैरे जे होते त्या सगळ्यांना ब्रह्मपुरीमध्ये नेले होते. तेथून 1 वर्षानंतर परत आल्यावरच ते आपली सर्व वार्ता सांगू शकले. आगासुराच्या पोटातून सर्व गोप बालक व सर्व वासरे बाहेर आली. मुलांनी भोजन करण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा कृष्ण म्हणाला, ठीक आहे, चला यमुनेच्या प्रशस्त काठी जाऊन आपण पंक्तीत बसून जेऊ आणि ही वासरी हिरवे गवत चरत राहतील. कृष्ण व सर्व सवंगडी मिळून पद्यव्यूह चक्रव्यूह रचून भोजन करू लागले. ही समाधी भाषा आहे. कमळाच्या पाकळ्या अगदी एकीला एक लागून असतात, एक दुसरीला चिकटून असते. कमळाच्या मध्यभागी एक कोमल पदार्थ असतो आणि लहान लहान पाकळ्या असतात. मोठ्या पाकळ्या लहान पाकळ्यांशी चिकटलेल्या असतात. सर्वच मुलांची इच्छा कृष्णाला चिकटून बसण्याची असते. सर्वच आपापल्या घरचे पदार्थ कृष्णाला खाऊ घालण्याची इच्छा करतात. सर्वच कृष्णाच्या तोंडात घास घालू इच्छितात. दूर बसून असे करणे शक्य नाही, म्हणून कृष्णाने मध्यभागी बसून सर्वांची इच्छा पूर्ण केली. रासक्रीडेतील प्रत्येक गोपीला असा अनुभव आला की कृष्ण आपल्या बरोबरच आहे. प्रत्येक गोप बालक व गोपी यांना कृष्णाने सानिध्य व स्पर्श यांचा अनुभव आणून दिला. ईश्वराच्या सामिप्याशिवाय चैन पडत नाही. ब्रह्मस्पर्शाशिवाय आनंद मिळू शकत नाही. प्रेम इतके शक्तिमान आहे की ते निराकारालाही साकार बनविते. निष्काम ईश्वरी प्रेमामुळे सकाम बनतो. कृष्ण आपल्या मित्रांना समजावतो की कधीही एकटे खाऊ नका. एकटा खाणारा मांजर बनतो. चोरून लपून एकट्याने खाणे पशुधर्म होय. एकट्याने कधी खाऊ नये. ईश्वर सर्वांना समान आनंद देतो. म्हणजे पहा, ही गायीवर ज्या असतात, गायी म्हशी, त्या एक एकटे खातात. मांजर कुत्रे ही एक एकटी खात असतात. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात की कधी एकटे खाऊ नका. एकटा खाणारा पुढील जन्मी मांजर बनतो. चोरून लपून एकट्याने खाणे पशुधर्म होय. एकट्याने कधी खाऊ नये. ईश्वर सर्वांना समान आनंद देतो. माणूस विषमता ठेवतो. म्हणजे ईश्वर सगळ्यांना आनंद सारखा देतो, पण माणूस त्याच्यामध्ये विषमता करतो. विषमता कायम राखून ठेवतो. सुपात्र जीवाला भगवंत इतके देतो की घेणारा घेता घेता थकून जातो.
ईश्वर यज्ञाचा भोक्ता आहे. यज्ञात आव्हान केल्यावरही अनेकदा जो भोजन करीत नाही तो आज गोप बालकांच्या हाताने भोजन करीत आहे. परमेश्वराला आपलेसे करून घेण्याचे साधन आहे प्रेम. भगवंताला उत्तमात उत्तम वस्तू द्यावी आणि अशी वस्तू आहे भक्ती. भगवंताला आपल्याकडची उत्तम अशी वस्तू द्यायची. मग काय आपल्याकडे वस्तू? जरी तुम्ही द्यायला गेलात पृथ्वी तलावरची एखादी वस्तू, पण ती कोणाची आहे? ती देवाची आहे. आपल्याकडची वस्तू भगवंताला द्यायची. मग आपण काय त्याला देऊ शकतो भगवंताला? तर एक भक्ती देऊ शकतो, प्रेम देऊ शकतो. भक्ती शुद्ध प्रेम भाव होय. जीव जेव्हा आपलेपण, जीवत्व, अहंकार सोडून परमेश्वरावर प्रेम करू लागतो तेव्हा परमेश्वरी आपले ईश्वर तत्व सोडून जीवासोबत खेळण्यास येतो. अभिमानी जीव स्वतःला शास्त्री, पंडित, ज्ञानी समजत असतो. तो देवावरील ताण करू इच्छितो. भगवान म्हणतात, जर या जीवाला माझ्याबद्दल काही घेणे देणे नाही तर मी उगाच का त्यांची चिंता करू? म्हणजे त्यांचा आता इथे भगवंताचं म्हणणं असं आहे की जे शास्त्री, पंडित, ज्ञानी हे फक्त स्वतःला असे समजतात, मी ज्ञानी आहे, मी शास्त्री आहे, मी पंडित आहे. तर भगवंत म्हणतात, मग ते जर स्वतःला असे समजतात मग मी त्यांची कशाला चिंता करू? म्हणजे ते मला देवाला बाजूला ठेवतात आणि स्वतःला असे समजतात की मी कोणीतरी शास्त्री आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे. म्हणून भगवंत म्हणतात, मी त्यांची उगाच मग चिंता कशाला करू? जर परमेश्वराला प्रसन्न करायचे असेल तर बालक बनून त्यांच्याकडे जा. म्हणजे इथे आता ते जे स्वतःला असे काही समजतात म्हणजे काय आहे, तिथं त्यांचा अहंकार आहे. आणि भगवंत म्हणतात, माझ्याकडे यायचं असेल तर कसं? नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. माझ्याकडे नम्रतेने आला तरच मात्र मी त्याचा होतो. गोपाल बालकांच्या मेळाव्यात भोजन करीत असताना भगवंताची शोभा तर पहा. त्यावेळी कृष्णाची छटा काही निराळीच होती. त्याच्या कमरेला बासरी बांधली होती. बगलेत शिंग व काठी होती. डाव्या हातात दह्या तुपांनी युक्त भाताचा घास होता. बोटांच्या चिमटीत फळांचे लोणचे होते. चोह बाजूला गोपबालक बसले होते. कृष्ण सर्वांच्या मध्यभागी बसून सर्व सवंगड्यांशी हास्यविनोद करीत भोजन करीत होता. स्वर्गातील देवदेवता ही अद्भुत लीला आश्चर्याने पाहत होते. ही लीला मनातल्या मनात पाहून आनंद लुटा. वृंदावन, यमुनेचा काठ, फळांनी झुकलेली झाडांची फांदी, खाली बसलेला कृष्ण आणि गोपबालक आदींची मनातल्या मनात कल्पना कराल तर आनंद मिळेल. म्हणजे तुम्हालाही जर आनंद घ्यावा असं वाटत आलं घरी बसल्या बसल्या तर अशी कल्पना करा, मी तोच आनंद तुम्हालाही मिळेल. खरा वैष्णव मनाने नेहमीच वृंदावनात असतो. शरीर कुठेही असो, मन मात्र वृंदावनात असले पाहिजे. भावना भक्तीला सफल करीत असते. खाणे काही पाप नाही. खाण्यासाठी तर भगवंताने हे सर्व खाद्यपदार्थ निर्माण केले आहेत, पण भगवंताला विसरून वा भगवंताला अर्पण केल्याशिवाय खाणे मात्र पाप आहे. कित्येक लोक सांगतात, आज आम्हाला एकादशीचा उपवास आहे आणि एकटेच ढेरभर फराळाचे पदार्थ खाऊन टाकतात. म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी. नुसते खाणे नव्हे तर कुणाला टाळून चोरून खाणे मात्र पाप आहे. आगासुराला जेव्हा कृष्णाने मोक्ष दिला तेव्हा ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले. तो यमुना काठी हा कृष्ण कोण आहे हे पाहण्यासाठी आला. म्हणजे अजून ब्रह्मदेवाने सुद्धा कृष्णाला ओळखलं नव्हतं. येथे येऊन पाहतो तो कृष्ण गोपाल बालकांचं भोजन करीत बसलेला दिसला. या मुलांपैकी एक होता शांडिल्य ऋषींचा पुत्र मधुमंगल. त्याला कृष्ण म्हणाला, तू आमच्या घरची शिदोरी तर नेहमीच खातोस, पण तू आपल्या घरची शिदोरी आम्हाला कधी खाऊ घातली नाही. पवित्र ब्राह्मणाच्या घरचे अन्न खाल्ल्याने बुद्धी पवित्र होत असते. या कारणाने मधुमंगलाच्या घरचे अन्न खाण्याची इच्छा कृष्णाला झाली. म्हणजे पहा, भगवंताला सुद्धा ब्राह्मणाच्या घरचे खायची इच्छा झाली. यशोदेने शांडिल्य ऋषींना सांगितले, मधुमंगलाला रोज आमच्याकडे जेवायला पाठवीत जा. यशोदा त्याचा मोठा आदर करी. म्हणून आज कृष्ण म्हणाला की तू रोज आमच्या घरचे खातोस, आज मला तुझ्या घरचे खाऊ घाल. मधुमंगल धावत धावत घरी आला व त्याने आई पूर्ण माशीला सर्व सांगितले. आईला मोठा आनंद झाला, पण अजून स्वयंपाकच केला नव्हता. शांडिल्य ऋषी ब्राह्मण मुहूर्तावर उठत असत, पण त्यांचे नित्यकर्म रात्री 8 वाजता संपत असे. प्रातःकाळी ते गायत्रीचा 24 माळा जप करीत असत. पंचायतनाची पूजा, पंचदेवांना अभिषेक, विश्वदेव, यज्ञहोम, नंतर माध्यान्ह संध्या,
विष्णू सहस्त्र नामपाठ, भागवत पाठ आणि शेवटी भगवंताच्या नावाचा 21,000 जप इतके सर्व करीत करीत सायंकाळ होऊन जाई. या तपस्वी ब्राह्मणाला काही खाण्याला देखील वेळ मिळत नसे, म्हणून ते रात्री फलाहार करीत. एकदा जरी भजनानंद मिळाला नाही तर मग भोजनानंद, सांसारिक सुख नीरस वाटू लागतात. ह्या जीवाला भजनानंद मिळत नाही म्हणून तो इतर विषयात आनंद शोधत असतो. ब्राह्मणाचा जन्म तप करण्यासाठी आहे. आता जी प्रत्येक आहे ना, प्रत्येक जीव काय करत असतो, आनंद शोधत असतो. पण त्याला खरा आनंद कशामध्ये आहे हा कळत नसल्यामुळे तो विषयात आनंद शोधतो. पण एकदा जर त्याला खरा आनंद मिळाला, भजनानंद जर मिळाला, तर तो विषयात कशाला सुख शोधील. म्हणून मग जोपर्यंत त्याला भजनानंद मिळत नाही कुठल्याही जीवाला, तोपर्यंत तो विषयात आनंद शोधायचा प्रयत्न करतो. ब्राह्मणाचा जन्म तप करण्यासाठी आहे, विलासासाठी नाही. देवाची इच्छा असते की ब्राह्मणाने विलासी न व्हावे. वैश्य आणि क्षत्रियांचा विलास तर काही अंशी क्षम्य आहे, पण ब्राह्मणाचा विलास अक्षम्य आहे. जर मरेपर्यंत ब्राह्मण पवित्र राहिला, भोगविलासाची कामना त्याने बाळगली नाही, तर भगवंत त्याला दिव्य आनंद देतो. पतिव्रतेचा धर्मच आहे की जोवर पती भोजन करीत नाही तोवर तिनेही जेवू नये. शांडिल्य आणि पूर्णमासी अत्यंत पवित्र होते. पूर्णमासी ही पतीबरोबर फलाहारच करीत असे. त्यांचा एकुलता एक मुलगा मधुमंगल तर यशोदेच्या घरीच जेवत असे. म्हणून पूर्णमासी म्हणजे मधुमंगलांची आई. म्हणून पूर्णमासी कधी स्वयंपाक करीत नसे. जर स्त्री आपल्या पतीला देव समजत नसेल तर तिला दगडाच्या मूर्तीत कदापि देव सापडणार नाही. जसजशा जीवनाच्या गरजा वाढत जातील किंवा घटत जातील तसतशी पाप पुण्य वाढत जातील किंवा घटत जातील. पाहिजेला तर कधी अंतच नसतो. म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्याला कधी अंत नसतो. म्हणून बघा, आता एखादा वयस्कर मनुष्य जो आहे तो रस्त्याने चालताना काय करतो, असा मान करत चालत जातो, बरोबर. तो का बरं असे आता वय झाल्यावरती त्याची अशी मान सहज, म्हणजे तो मुद्दामून नाही करत, तो असा सारखा करत. याचा अर्थ असा होतो, पाहिजेवरून आठवलं बरं का. तर त्यांची जी पत्नी असते त्या टायमाला त्यावेळी पत्नी त्यांना काय सांगत असते, हे आणा ते आणा. आणि स्त्रीची जी मान आहे, म्हणजे वयस्कर जी स्त्री असते तिची मान कशी असते, अशी करते अशी. तर पत्नी त्यांना सांगत असते, हे आणा ते आणा. तर हे असं करत करत आता ती वयस्कर झाल्यामुळे तिला ती आता सवय लागली, त्यामुळे ती आता मान अशी करते. आणि पुरुष असं का करतो, तर पत्नी म्हणते हे आणा ते आणा, तेव्हा पुरुष बोलतो नाही नाही नाही. मग ती सवय लागल्यामुळे आता तो अशीच मान करत राहतो. सहज असते बरं का, ते स्वतःहून मुद्दामून करत नाही. म्हणून आपल्या सवयी व गरजा कमी करीत जा. निश्चय करा की मला भगवंताशिवाय काही नको. पवित्र ब्राह्मण आपल्या घरात कोणत्याही वस्तूंचा संग्रह करीत नसतो. त्यावेळी पूर्णमासीच्या घरात तर काहीच नव्हते. घरात पाहिले तर थोडे ताक होते, तेही आंबट असेल तर कृष्णाला आवडणार नाही, म्हणून तिने त्याची कढी केली. मधुमंगलाला ती म्हणाली, आम्हा गरीब ब्राह्मणांच्या घरी आणखी काही नाही, बस एवढे नेऊन दे. आपल्याकरता कोणता पदार्थ आणला आहे हे देव पाहत नसतो, कोणत्या भावाने आणला आहे हे देव पाहत असतो. ईश्वर केवळ भावाचा भुकेला, म्हणून देव भावाचा भुकेला असतो. वस्तूला पाहणारा तो जीव व भावाला पाहणारा तो देव समजावा. म्हणजे वस्तू कशी आहे, कशी आणलेली आहे असं जो पाहतो तो जीव, आणि वस्तूला न पाहता फक्त त्याचा भाव पाहतो तो देव. देवाला नेहमी सर्वोत्तम वस्तू द्यावी. मधुमंगल ते ताक घेऊन आला. इतर सर्व गोप बालकांनी निरनिराळ्या प्रकारची मिठाई, स्वादिष्ट पदार्थ आणले होते. म्हणून मधुमंगलाला ताक देण्याची लाज वाटत होती. त्याला वाटत होते की मी जर असे आंबट ताक कृष्णाला दिले तर मलाही असेच आंबट ताक जन्मभर प्यावे लागेल. कृष्ण थट्टाही करील की तुझी आईच आंबट आहे म्हणून हे ताकही आंबट आहे.
असे वाटून तो ते ताक पिऊ लागला. कृष्णाची नजर त्याच्याकडे गेली. अरे मधुमंगला, ते ताक तुझ्या आईने माझ्याकरता पाठवले आहे आणि मला न देता तूच पित आहेस. माझी मावशी पूर्णमाशीने माझ्यासाठी मोठ्या प्रेमाने ती पाठवली आहे, मलाही ते पिऊ दे. मधुमंगल लवकर लवकर पिऊ लागला. कृष्ण झटकन त्याच्याजवळ आला आणि ते मडके त्याने आपल्या हातात घेतले, पण ते रिकामे झाले होते. कृष्णाने जेव्हा पाहिले की मधुमंगलाच्या तोंडाला थोडी ताक लागली आहे, तेव्हा तो त्याचे तोंडच चाटू लागला. हे सर्व चाललेले असतानाच ब्रह्मदेव तेथे आले. कन्हैया सांगू लागला की मधुमंगल, तुझे वडील तपस्वी आहेत, म्हणून तुझे उष्टे ताकाने माझी बुद्धी सुधारेल. कोण? भगवंत म्हणतात पा. भगवान योग्याबरोबर योग्याप्रमाणे, ज्ञानाबरोबर ज्ञानासारखे वागत. मुलांना ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी समजत नाहीत, म्हणून त्यांचे मन कृष्ण खाण्यापिण्यात, नवनीत चोरीत, नाना प्रकारचे खेळ खेळण्यात रंजवून त्यांना वश करून घेई. कृष्ण मुलांचा मित्र बनून अनायासेच त्यांना ब्रह्मानुभव घडवून देई. मधुमंगलाचे तोंड चाटताना कृष्णाला पाहिले तेव्हा ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले. हा कसा भगवंत आहे? लोक श्रीकृष्णाला ईश्वर समजतात आणि हा तर इकडे गोप बालकांचे तोंड चाटत फिरत आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा खरं वाटत नव्हतं की हा देव आहे म्हणून. त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. हा कसला देव? म्हणजे मुलांचं उष्ट तोंड चाटतो म्हणून. ईश्वर कधी असाही असू शकतो का? म्हणजे याचा अर्थ ब्रह्मदेवालाही विश्वव्यापक दर्शन झालेलं नव्हतं. ब्रह्मदेव विकल्पात बुडून गेले. हेच ते ब्रह्मदेव होत की ज्यांनी क्षीरसागरात जाऊन शेषशाही भगवंताला अवतार घेण्याची प्रार्थना केली होती आणि देवकीच्या गर्भात भगवंताने प्रवेश केल्यावर याच ब्रह्मदेवाने त्याची तोंड भरून गर्भस्तुती केली होती. आज हेच ब्रह्मदेव श्रीकृष्णाची सगुण लीला पाहून गोंधळून गेले. सगुण ब्रह्माची चित्रविचित्र लीला पाहून ब्रह्मदेवासारखे जर घोटाळातून जातात तर सामान्य जीवाची गोष्टच काय. म्हणजे ब्रह्मदेवासारखे जर अजून भगवंताला ओळखू शकत नाहीत तर सामान्य जीव कसा काय भगवंताला ओळखू शकतो? निर्गुण ब्रह्म समजणे काहीशी सोपे आहे, पण सगुण ब्रह्माची खोली कळणे फार कठीण आहे. तुळशीदासांनी म्हटले आहे, निर्गुण रूप सुलभ अति, सगुण न जाणे कोई. ब्रह्मदेवाने परीक्षा घेण्याचे ठरवले की कृष्ण ईश्वर आहे की सामान्य देव आहे. माझ्यासारखी सृष्टी जर हा करू शकेल तर मी याला ईश्वर मानेन. आता इथे ब्रह्मदेवाला अहंकार निर्माण झाला. तो म्हणतो, माझ्यासारखी जर सृष्टी याने दुसरी निर्माण केली तर मी याला देव समजणार. ब्रह्मदेवाने मायाशक्तीच्या जोरावर सर्व वासरे ब्रह्मलोकात नेऊन ठेवली. जेवता जेवता मुलांना आपल्या वासरांची आठवण झाली. पाहता तो तेथे वासरे नाहीत. त्यांनी कृष्णाला सांगितले. कृष्ण म्हणाला, तुम्ही भोजन करा, मी वासरांना घेऊन येतो. कृष्ण वासरांना शोधू लागला. या प्रसंगात आणखी एक रहस्य आहे, म्हणजे एक वर्म आहे. जोपर्यंत मुले भगवंताला आपल्या नजरेत ठेवून जेवत होती, जोपर्यंत मुले भगवंताला आपल्या नजरेत ठेवून जेवत होती तोपर्यंत ती आनंदात होती. पण वासरांची चिंता मनात उत्पन्न होताच त्यांचे मन प्रापंचिक विषयात गुंतले आणि म्हणूनच ब्रह्मदेव वासरांना नेऊ शकले. म्हणजे भगवंताची, आपण म्हणतो ना, दृष्टी ढली तो दुर्घटना टली. म्हणजे जर दृष्टी जर समजा बाजूला सरकली तर घटना काय होणार आहे? घडणारच आहे. तशी भगवंतावरून जर दृष्टी एखाद्या जर ढळली, भगवंतावरून दृष्टी ढळली तर ती दृष्टी कशावर जाणार आहे? प्रपंचावरती जाणार आहे. तसं प्रपंचात एखाद्या वेळेला जर मन गुंतलं, प्रपंचामध्ये जर दृष्टी गेली की मग काय करणार? भगवंत आपल्यापासून दूर होणार आहे. त्यावेळी देवही दूर झाले. मुलांनाही कृष्णाला शोधण्यास दूर जावे लागले. त्यामुळे गोप बालके ब्रह्मदेवाच्या स्वाधीन झाली, ब्रह्मदेवाच्या मायेत सापडली. ब्रह्मदेव ही काळाचे एक रूप आहे. सांसारिक विषयांकडे मन जाते न जाते तोच जीवाला ब्रह्मा
ब्रह्मा काळ पकडून घेतो. भोजन करताना जर दृष्टी भगवंताकडे राहील तर भोजन ही भजन होईल. भोजन फार स्वादिष्ट असू नये, भोजन फार रुचकर असले तर पोटभर खाल्ले जाते. फार जेवणाने मन व शरीर आळशी होते. स्वादरहित साधे जेवण असेल तर जितकी भूक असेल तितकेच खाल्ले जाईल. ज्याला भगवंताचे भजन करायचे आहे त्याने आळशी बनू नये. भोजन एक अनिवार्य शरीर धर्म आहे. ते पाप नव्हे, पण भोजनातच आसक्त होणे मात्र पाप होय. कृष्णाला वासरे सापडली नाहीत म्हणून तो परत आला. इकडे येऊन पाहतो तो गोप बालक सुद्धा गायब झाले होते. श्रीकृष्ण समजून गेला की ही सर्व ब्रह्मदेवाची करणी आहे. म्हणजे पहिली गुरवास्त्र सगळी नेली, ती शोधण्यासाठी ज्या वेळेला भगवंत गेले तर परत येऊन पाहतात तर जे गोप बालक जे होते तेही गायब झाले. म्हणजे ब्रह्मदेव त्यांना सुद्धा घेऊन गेला. ब्रह्मदेव कदाचित विसरून गेले असतील. म्हणजे भगवंत म्हणतात की ब्रह्मदेव कदाचित विसरून गेले असतील की मी त्यांचा दादा आहे. कुठे कुठे विष्णूला ब्रह्मदेवाचा पिता म्हटले आहे, तर कुठे पितामह देवी भागवताच्या 9व्या स्कंदात सृष्टीच्या उत्पत्तीची कथा आहे. सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी सर्व शास्त्रांची एकमत नाही. सृष्टीच्या उत्पत्तीच्या विषयात केला गेलेला विचार भिन्न भिन्न आहे. महात्म्याने तर ईश्वराच्या स्वरूपासंबंधीत अधिक विचार केला आहे. ईश्वराच्या स्वरूपासंबंधी त्यांच्यात अधिक मतभेदही नाहीत. वैकुंठवासी लक्ष्मीनारायणाच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाले. त्या कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. भगवंत तर कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम समर्थ आहे. कृष्णाची इच्छा सृष्टी आहे. म्हणजे ही सृष्टी जी आहे ती कृष्णाची म्हणजे भगवंताची इच्छा आहे. म्हणजे त्याला वाटलं होतं ना एकोहम बहुश्याम, एकाचे बहु हवे असं ज्यावेळेला म्हणजे इच्छा निर्माण झाली त्याची ही सृष्टी आहे. कृष्णाने त्या सर्व बालकांचे व वासरांचे रूप धारण केले. त्यांचा हा खेळ आपल्याच स्वरूपाशी चालत असतो हे निश्चित. ज्ञानी आपल्या शरीराशी नव्हे तर आत्म्याशी खेळत असतात. एक आहे भोगार्थ सृष्टी, जिला जीवसृष्टी म्हणतात. ईश सृष्टी पंचभूतरहित असते, तर भगवंतांची लीला सृष्टी असते. केवळ दुसऱ्यांना आनंद देण्याच्या दृष्टीने केली गेलेली सृष्टी तिला लीला सृष्टी म्हणतात. ब्रह्मदेव पंचमहाभूतांच्या साह्याने सृष्टी रचना करतो. भगवान म्हणतात मी पंचमहाभूतांशिवाय सृष्टी उत्पन्न करतो. भगवंतामध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये फरक किती आहे? तर ब्रह्मदेव जे आहे ते पंचमहाभूतांच्या साह्याने सृष्टी निर्माण करतात आणि भगवान पंचमहाभूताशिवाय सृष्टी उत्पन्न करतात. परमात्मा जेव्हा संकल्प करतो तेव्हा सृष्टी उत्पन्न होते. जेव्हा ईश्वर पंचमहाभूतांना उत्पन्न करतो तेव्हा त्यांच्या आधाराने ब्रह्मदेव जग निर्माण करतो. द्रौपदीची साडी कोणत्या मिलची होती? स्वतः कृष्णाने वस्त्राचे रूप धारण केले होते. स्वतः भगवंत वस्त्र झाले होते म्हणजे साडी झाली होती. मग आता ती साडी कोणत्या मिलमध्ये तयार मिळणार आहे आपल्याला? भगवंताच्या संकल्पाने साडी उत्पन्न केली होती. ज्याला देव जागतो त्याला कोण उघडे करू शकतो? हा तर कृष्णाचा संकल्प होता, त्याची लीला होती. श्रीकृष्णाने गोप बालकांची घोंगडी, काठी इत्यादींची रूपे धारण केली. म्हणजे स्वतः भगवंत स्वतः काठी झाले, स्वतः घोंगडी झाले आणि इतर गोप बालकांची ती सुद्धा रूपे धारण केली. वैष्णव परिणाम वाद मांडतात तर वेदांती विवर्तवाद मांडतात. जगद्गुरु शंकराचार्यांचा वाद विवर्तवाद होय. हे जग मिथ्या आहे, असत्य आहे. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य असे शंकराचार्य म्हणायचे. हे जग मिथ्या आहे, असत्य आहे. या जगाचे अधिष्ठान ब्रह्म आहे व ते सत्य आहे, म्हणून जग सत्य भासते. वस्तुतः ईश्वर तर एकच आहे. पहा पुन्हा, जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. हे जग मिथ्या आहे शंकराचार्य म्हणतात, असत्य आहे. या जगाचे अधिष्ठान ब्रह्म आहे व ते सत्य आहे, म्हणून जग सत्य भासते. नाहीतर जगाला असं स्वतंत्र अस्तित्व नाही. ते सत्य का भासतं? तर त्याचा अधिष्ठान ब्रह्म आहे म्हणून सत्य भासतं, नाहीतर जग हे सत्य नाहीच आहे. वस्तुतः ईश्वर तर एकच आहे. एकच परमात्मा अनेक रूपे धारण करतो.
पण त्याची ती रूपे सत्य नाहीत. अविद्येमुळे असत्य जग सत्य भासते. परत वस्तुतः ईश्वर तर एकच आहे, एकच परमात्मा अनेक रूपे धारण करतो, पण त्याची ती रूपे सत्य नाहीत. अविद्येमुळे असत्य जग सत्य भासते. सिनेमात आपण पाहतो की हनुमानजी लंका जाळीत आहेत, पण पडद्याचा एकही धागा जळत नसतो, कारण पडद्यावरचे ते दृश्य खरे नसते. आभास असतो, चित्र खरे नसते. पडदा खरा असतो, अधिष्ठान खरे असते. ब्रह्मस्वरूप सिनेमाच्या पडद्याप्रमाणे समजावे आणि जगत सिनेमाच्या चित्राप्रमाणे. मायेमुळे हे सर्व दिसत आहे. महाप्रभूजी म्हणतात, ब्रह्म निर्विकार आहे, तरीही ब्रह्माचा परिणाम होऊ शकतो. दोन्ही सिद्धांत सत्य आहेत. श्रीकृष्ण लाठी आहे, श्रीकृष्ण सत्य आहे व त्यांच्यामुळे लाठीचा भास होत असतो. ब्रह्म निर्विकार राहूनही विकारी होऊ शकते. भगवंताला भेटण्याची गायींची इच्छा होती, म्हणून कृष्णाने वासराचे रूप धारण केले. खरी वासरे तर ब्रह्मलोकात होती. ज्या वासराने दूध पिणे सोडले होते, ती वासरे आज दूध पिऊ लागली. गायी सुद्धा मोठमोठ्या वासरांना स्तनपान करू देऊ लागल्या. हे दृश्य पाहून बळरामाला प्रथम आश्चर्य वाटले, पण जेव्हा दादांनी अंतर्मुख होऊन पाहिले, तेव्हा त्यांना दिसले की ही सर्व वासरे कृष्णरूपच आहेत. ज्या म्हाताऱ्या गोपींना कृष्णाला भेटण्याची इच्छा होती, त्यांच्याबरोबर आज कृष्णाने गोप बाललीला केली. गोपी आपल्या बालकरूपी कृष्णाला आपल्या उराशी घट्ट धरून आलिंगन देऊ लागल्या. भगवान श्रीकृष्णाने वासरे आणि बालक यांचे रूप धारण करून गायी व वृद्ध गोपी यांना ब्रह्मसंबंधाचा लाभ करून दिला. सर्वांना ब्रह्मसंबंध रूपी ब्रह्मानंदांचा अनुभव करून दिला. भगवान श्रीकृष्णाने प्रसिद्ध वेदवाक्य सर्व विष्णुमय जगत आज या प्रकारे आपल्या आचरणाने सार्थ करून दाखवले. नरसिंह मेहतांनी गायले आहे, ब्रह्म लटका करे ब्रह्म पासे, सर्व विष्णुमयम गिरोह वदजा, सर्वस्व रूपा बभव. हे संपूर्ण जगत विष्णुरूप आहे. हे वेदवाक्य त्यावेळी जणू मूर्तिमंत झाले. आपल्या इच्छेने जो शरीर धारण करतो तो देव समजावा व कर्मानुसार जो देह धारण करतो तो जीव समजावा. भगवंताने पूर्ण 1 वर्ष याप्रमाणे लीला केली. मुख्य रास क्रीडा 3 प्रकारच्या आहेत. गोप बालकांच्या बरोबर, दुसरी गायींच्या बरोबर आणि तिसरी गोपयुवतींच्या बरोबर. आता रासाचा अर्थही पाहूया. परमात्मा रसस्वरूप आहे. रसो वै 6. या रसस्वरूप ईश्वराशी तादात्म्य पावणे रास होय. म्हणजे आपण म्हणतो रास क्रीडा. मग त्या रासचा अर्थ सांगितलाय की ईश्वराशी तादात्म्य म्हणजे रास. परमात्म्याशी जीवाचे मिलन म्हणजे रास होय. रसात्मक ईश्वरांशी अभिन्न भाव होणे, ऐक्य संबंध होणेच रास होय. असा कोणता जीव असेल की जो ईश्वराशी भेटण्याची इच्छा करीत नसेल. या रास क्रीडांनी प्रभूने सर्वांना मुग्ध करून रस वाटला, आनंदाचा आविर्भाव केला. भागवताचे टीकाकार विश्वनाथ चक्रवर्ती 13व्या 14व्या अध्यायातील लीला तन्मय होऊन गेली आहे. त्यांचे म्हणणे आहे की ही तर सर्वोदय लीला आहे. प्रभूने सर्वांना सारखाच आनंद दिला. श्रीकृष्णाने जेव्हापासून बालकांचे आणि वासरांचे रूप धारण केले, तेव्हापासून गोपी आणि गायी त्या मुलांवर व वासरांवर पहिल्यापेक्षा अधिक प्रेम करू लागल्या. आपापल्या अपत्यांना प्रेमाने न्हाऊ घालू लागल्या. गायी आपल्या बछड्यांना दूध पाजत आहेत, त्या चाटत आहेत, पण त्या तृप्त होत नाहीत. म्हणजे खरी गोप बालके, वासरे, गायी हा ब्रह्मदेव घेऊन गेला. पण आता इथे ज्या वेळेला त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन भगवंत स्वतः ते गोप आणि बालक, गायी, वासर होऊन राहिला आहे. 1 वर्ष झालं. तर ती गायी आपल्या बछड्यांना दूध पाजत आहेत, त्या चाटत आहेत, पण त्या तृप्त होत नाहीत. ब्रह्मानंदात तृप्ती नको, पुरे कधी असते काय? ब्रह्मदेव हे पाण्यासाठी भूतलावर दुसऱ्यांदा आले की मुले व वासरे याशिवाय इकडे काय होत आहे?
आता ब्रह्मदेवाला काय वाटलं की आता ज्यांच्या ज्यांच्या घरातून ही गाई वासरे जी मी आणलेली आहेत त्यांच्या घरात आता काय चाललेले आहे ते बघण्यासाठी पुन्हा पृथ्वी तलावर आलाय. त्यांनी पाहिले असता त्यांना आढळले की सर्व काही पूर्ववत चालू आहे. तीच मुले, तीच वासरे आणि श्रीकृष्ण त्या सर्वांसह खेळण्यात कुदण्यात मग्न आहे. ब्रह्मदेव विचारात पडले की ही वासरे व ही मुले खरी आहेत की मी नेली ती खरी आहे. आता याला संभ्रम निर्माण झाला ब्रह्मदेवाला की जी मी नेलेली वासरे मुले ही खरी आहेत काही आता जी आहे जिथे समोर मी पाहतोय ती खरी आहे. ती आता आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.